द्रौपदी मुर्मू आज दुपारी मुंबईच्या दौऱ्यावर मुंबई IIT मध्ये एका कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राहणार उपस्थित। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्ह आणि नावाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी। अजित पवार गटाकडून कोर्टाच्या आदेशाचं पालन नाही, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता। रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा या 5 जागांच्या उमेदवारांची घोषणा होणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत वर्ष निवासस्थानी बैठक। महायुतीमध्ये तिढा असलेल्या जागांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी। पक्षाविरोधात सातत्यानं वक्तव्य। शिस्तभंगामुळे निरुपम यांची 6 वर्षांसाठी काँग्रेसमधून हकालपट्टी। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। अमरावती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित। आदित्य ठाकरे आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहणार उपस्थित। नाशिकमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक। ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ बाजे यांच्या प्रचाराचं नियोजन करण्यासाठी बैठकीचं आयोजन। महाविकास आघाडी आणि नव्यानं जोडले गेलेले इंडिया आघाडीचे घटक पक्ष बैठकीला राहणार उपस्थित। यवतमाळ वाशिममधून विद्यमान खासदार भावना गवळींचा पत्ताकट। राजश्री पाटीलांना शिवसेनेकडून उमेदवारी। राजश्री पाटील या हेमंत पाटील यांच्या पत्नी। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी महायुतीकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी। विद्यमान खासदार भावना गवळींची उमेदवारी डावलल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। महायुतीच्या उमेदवाराचं नामांकन दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यवतमाळमध्ये। राजश्री पाटील महायुतीकडून भरणार उमेदवारी अर्ज। यावेळी सभेचं देखील करण्यात आलंय आयोजन। मवियामध्ये सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागांसंदर्भात तिढा। ठाकरे गटाचा सांगलीची जागा आणि दक्षिण मध्य मुंबईची जागा काँग्रेसला सोडण्यास नकार, सूत्रांची माहिती। हिंगोलीचा जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची शिवसेनेवर नामुष्की। खासदार हेमंत पाटलांच्या ऐवजी बाबूराव कदम कोहळीकरांना उमेदवारी। हिंगोली लोकसभा उमेदवार बाबूराव कदम यांनी विद्यमान खासदार हेमंत पाटलांची भेट घेतली। उमेदवारी जाहीर करून मागे घेतली याचं दुःख हेमंत पाटलांची यानंतर प्रतिक्रिया। नांदेडच्या हदगाव विधानसभा निवडणुकीत समोरासमोर लढलेले नागेश पाटील आष्टीकर आणि बाबूराव कदम हिंगोली लोकसभेसाठी पुन्हा समोरासमोर। हिंगोलीचे ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल। नागेश पाटील आष्टीकरांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या मुलाला हिंगोली लोकसभेची जबाबदारी देणं ही छोटी गोष्ट नाही। शिवसेना आणि इतर पक्षांमध्ये हाच फरक। मुख्यमंत्री शिंदेंच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, बाबूराव कदम यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। प्रहारचे उमेदवार दिनेश भूप आणि रिपब्लिकन पार्टी गवई गटाचे राजेंद्र गवई यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। अमरावती लोकसभेसाठी दोघांकडून अर्ज दाखल। रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांच्या जागेबाबतचा महायुतीत तिढा कायम। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्योगमंत्री उदय सामंतांची सिंधुदुर्गात गुप्त भेट, तर जिल्ह्यातील महायुतीच्या बैठकीला उदय सामंतांची दांडी। रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंनाच तिकीट मिळाले, मंत्री दीपक केसरकरांचं विधान। मात्र किरण सामंतांसारख्या युवा नेत्याला संधी मिळावी, केसरकरांचं मत। रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची प्रतिक्रिया। खोटं बोलून आमचा पक्ष कसा फोडला हे सांगून सहानुभूती मिळवण्याची धडपड सुरू। उद्धव ठाकरेंचं नाव न घेता मंत्री दीपक केसरकरांची टीका। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी काल 4 उमेदवारांचे 5 उमेदवारी अर्ज दाखल। 16 व्यक्तींकडून 32 नामांकनांच्या अर्जांची उचल। वंचितचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पत्र। पक्षाच्या अधिकृत सूचना मिळेपर्यंत पाठिंबा दिलेल्या उमेदवारांच्या प्रचारात न जाण्याचं आवाहन। परभणी लोकसभा मतदारसंघासाठी आजपर्यंत 19 उमेदवारांचे 30 अर्ज स्वीकारले, तर 98 उमेदवारांना 130 नामनिर्देशन अर्जांचं वितरण। तुतारी चिन्हावर पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा लढवावी। शरद पवार गटाचा प्रस्ताव, मात्र पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याची भूमिका।
वर्ध्याचे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज दाखल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती. महादेव जानकरांचे पुतणे स्वरूप जानकर निवडणुकीच्या रिंगणात. स्वरूप जानकर माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचं प्राबल्य, त्यामुळे माझा विजय नक्की. ठाकरे गटाचे हातकणंगलेचे उमेदवार सत्यजित पाटील यांना विश्वास. हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी. मलकापूर शाहूवाडी परिसरात कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा. हातकणंगले लोकसभा निवडणुकीमध्ये सत्यजित पाटील आणि माझ्यात खरी लढत होणार. महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंची प्रतिक्रिया. परभणीत वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट. 2019चे उमेदवार आलमगीर खान यांचा राजीनामा. बाबासाहेब उगले यांना तिकीट देताना कुणालाही विचारात न घेतल्याचा आरोप. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेसच्या विदर्भात 3 मोठ्या सभा. भंडारा गोंदिया मतदारसंघात राहुल गांधी यांची सभा. चंद्रपुरात प्रियंका गांधी आणि रामटेक मतदारसंघात मल्लिकार्जुन खरगे घेणार सभा. पंतप्रधान मोदी राज्यात प्रचाराचा धडाका उडवणार. पंतप्रधान मोदींची 18 रॅली महाराष्ट्रात निघणार आहेत. मी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम. शरद पवार गटानं आता निर्णय घ्यावा. ज्योती मेटे यांची प्रतिक्रिया. सत्तेत येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फोडला. उद्धव ठाकरेंनी पाठिंबा देऊनही त्यांना फडणवीसांनी फसवलं. अनंत गीतेंची टीका. म्हाडा लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं अभयसिंग जगताप यांना उमेदवारी द्यावी. कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मागणी. महायुतीतील जागा वाटपावर आता अमोल मिटकरींकडून समाधान व्यक्त. अकोल्यातून अनुप धोत्रे विजयी होणार. अमोल मिटकरी यांचा दावा. यंदाच्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. जेलमध्ये जावं लागलं तरी मागे हटणार नाही. आमदार बच्चू कडू यांचा नवनीत राणांवर हल्लाबोल. आमदार बच्चू कडूंना उडवून टाकण्याची धमकी देणारी चिठ्ठी. सभेत जाण्याआधी बच्चू कडूंच्या हाती अज्ञातानं ठेवलं पत्र. केजरीवालांसारखं जेलमध्ये टाकू नाही तर उडवून टाकू, चिठ्ठीत मजकूर. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात महायुतीचा मेळावा. शिवसेनेकडून शंभूराज देसाई, श्रीकांत शिंदे, भाजपचे संजय केळकर, संजीव नाईक आणि राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे, नजीब मुल्ला यांची उपस्थिती. छत्रपती संभाजीनगरचे मवियाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंनी सपत्नीक घेतलं. तुळजापूरच्या देवीचं दर्शन. धाराशिवमधून ओमराजे निंबाळकरांना निवडून द्यावं. चंद्रकांत खैरेंचं धाराशिवकरांना आवाहन. अंधेरी पूर्वेत काँग्रेसमध्ये मोठं खिंडार. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी युगेंद्र पवारांच्या उपस्थितीत पदयात्रेचं आयोजन. सुप्रिया सुळेंच्या प्रचारकाचे पत्रक वाटून युगेंद्र पवारांनी घेतल्या नागरिकांच्या भेटीगाठी. कोरोनानंतर देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढलं. देशातील 35% मुलांना नोकरी नाही. यावर केंद्र सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. जेजुरीमध्ये इफ्तार पार्टीला खासदार सुप्रिया सुळेंची उपस्थिती. रमजान उपवासानिमित्त मुस्लिम बांधवांना भेटून दिल्या शुभेच्छा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये भाजपची संघटनात्मक आढावा बैठक. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा. नारायण राणे, रवींद्र चव्हाण, निलेश राणे, नितेश राणेंसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. विकासाच्या मुद्द्यावर लोक आपल्यालाच मतं देतील. ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भारती कांबडी यांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्यासमोर शिवसैनिक भिडले. एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न. अहमदनगरच्या संगमनेरमधली घटना. अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंकेंच्या प्रचाराची रणनीती तयार. त्या पद्धतीनं त्यांचं काम सुरू. आमदार रोहित पवारांची माहिती. इंग्रजी बोलण्यावरून सुजय विखेंनी केलेल्या टीकेला निलेश लंकेंचं प्रत्युत्तर. समोरचे उमेदवार सधन कुटुंबात जन्मलेले, त्यामुळे ते माझ्यासारख्या गरीब उमेदवारांची टिंगल करतायत. निलेश लंकेंचा सुजय विखेंना टोला.
नांदेड हा काँग्रेसचा गड. काँग्रेसचे लोकसभा उमेदवार वसंत चव्हाण यांच्या पाठीशी सामान्य माणूस उभा. आमदार अमित देशमुख यांची प्रतिक्रिया. उन्मेष पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश हा त्यांचा वैयक्तिक निर्णय. भाजपच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया. भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष, कुणाच्या जाण्यानं काही फरक पडत नाही. उन्मेष पाटलांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध, मग खडसेंवर एवढे वाईट दिवस कसे? मंत्री गिरीश महाजन यांचा सवाल. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांसोबत चांगले संबंध राहिल्याचं खडसेंनी वक्तव्य केलं होतं. समोरचा कितीही तगडा उमेदवार असला तरी लढणार आणि जिंकणार, ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा निर्धार. जळगावमधून ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर होताच करण पवार यांचा विरोधकांवर निशाणा. समोरचं आव्हान मोठं, त्यांच्याकडे सत्ता आणि पैसा यासमोर आपल्याला उभं राहायचंय, करण पवार यांचं वक्तव्य. भाजप निवडून आली की संविधान बदलणार असं काँग्रेस नेते म्हणतात, परंतु कोणाचा बाप आला तरी संविधान बदलू शकणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं काँग्रेसला प्रत्युत्तर. मवियामध्ये गेल्यानंतर प्रकाश आंबेडकरांना मिळालेल्या वागणुकीला ठाकरे गटाचे नेते कारणीभूत असल्याचा त्यांचा समज. म्हणूनच कदाचित आंबेडकरांनी ठाकरे गटाविरोधात उमेदवार दिले असावेत. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी या मागणीसाठी आमदार विश्वजित कदम ठाम. सांगलीचा उमेदवार काँग्रेसचा असेल, विश्वजित कदम यांना विश्वास. परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर 5 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रामधून माहिती समोर. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांची नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार. निवडणूक प्रचारात शालेय विद्यार्थ्यांचा वापर करून आचारसंहिता भंग केल्याचा आरोप. रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार किशोर गजभे यांना वंचितचा पाठिंबा. वंचितचे उमेदवार शंकर चहांदेंची तांत्रिक कारणामुळे माघार घेतल्याची माहिती. भाजपत जातीच्या आधारे उमेदवारी देत नाही, चांगला आणि निवडून येणारा उमेदवार देतो. भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. नाशिकमधील ठाकरे गटातील पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर. ठाकरे गटाचे नाराज इच्छुक उमेदवार विजय करंजकर घेणार पुन्हा उद्धव ठाकरे यांची भेट. भेटीनंतर पुढचा निर्णय घेणार, करंजकर यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांचे उमेदवारांनी घेतले आशीर्वाद. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार JP गावित. महायुतीच्या उमेदवार भारती पवारांनी घेतले शांतिगिरी महाराजांचे आशीर्वाद. बीडच्या राडी गावात मराठा बांधवांनी प्रीतम मुंडेंची गाडी अडवली. मराठा बांधवांकडून प्रीतम मुंडे चले जावच्या घोषणा. पंकजा मुंडेंच्या प्रचार करण्यासाठी प्रीतम मुंडे राडी गावात. मराठा आरक्षणासंदर्भात सर्व याचिका पूर्ण पीठाकडे वर्ग. राज्य सरकारकडून मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण या निर्णयाविरोधात आणि समर्थनार्थ विविध याचिका हायकोर्टामध्ये दाखल. राज्यभरात भाजपचं बूथ विजय अभियान. लोकसभेत 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी भाजपची रणनीती. भाजपचे प्रवक्ते समीर गुरव यांची माहिती. सध्या धारावीत सुरू असलेलं सर्वेक्षण धारावी पुनर्विकास प्रकल्पात येत नाही. हा सर्वे धारावीकरांची फसवणूक करणारा. धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक संदीप कटके यांचा आरोप. रमजानच्या काळातील मदरशांची झाडाझडती थांबवा. भिवंडीचे आमदार रईस शेख यांची मागणी. रमजानच्या काळात मदरशांना त्रास दिला जात असल्याचा रईस शेख यांचा आरोप. योगी श्याम भारती महाराज यांनी हिंगोली लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अनेक पदाधिकारी पुजारी यांची उपस्थिती. योगी श्याम भारती महाराज भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा खरा वैद्यकीय अहवाल सादर करा. मुंबईच्या सत्र न्यायालयातील विशेष NI कोर्टाचे तपास यंत्रणेला निर्देश. सोलापुरात पुन्हा तापमानानं गाठला उच्चांक. तापमान पोहोचलं 42.2 अंश सेल्सिअसवर. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव सुधीर पुराणिक यांचं निधन. त्यांच्या निधनाबद्दल विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून शोक व्यक्त.
भंडाऱ्याच्या पवनीमध्ये जलशुद्धीकरण केंद्रात गॅस सिलेंडरमधून गळती, 8 कर्मचाऱ्यांसह 3 नागरिकांना श्वासोच्छवासाचा त्रास, दोघांवर भंडाऱ्यात उपचार. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये 9 गावातील 93 वाड्यांमध्ये वस्त्यांमध्ये पाण्याची टंचाईग्रस्त गावांना टँकरनं पाणी पुरवठा, तर पाणी पुरवठा करण्यासाठी एकच टँकर असल्यानं प्रशासनाची दमछाक. बीडच्या गेवराई तालुक्यातील रामपुरीत शेतकऱ्याच्या घराला लागलेल्या आगीत 150 क्विंटल कापूस जळून खाक, तर संसार उपयोगी साहित्यांचं नुकसान. गुहागरमध्ये शिकारी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या 5 जणांना चिपळूण न्यायालयात जामीन मंजूर, प्रत्येकी 25,000 रकमेच्या जामिनावर सुटका. मागील 6 दिवसांपासून 5 जण होते अटकेत. वाशिमच्या मालेगावमध्ये दुचाकीस्वाराची शिर्डी मंगळूरपीर एसटी बसला धडक, दुचाकीवरील 2 जण जागीच ठार, ओव्हरटेक करताना अपघात झाल्याची माहिती. धाराशिव जिल्ह्याच्या जलसंधारण अधिकारी मृदा आणि जलसंधारण विभाग कार्यालयात अधिकाऱ्याचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा, अधिकारी महादेव आधटराव रोजच मद्यधुंद अवस्थेत कार्यालयात येत असल्याची तक्रार. राजस्थानहून हैदराबादकडे जाणाऱ्या लक्झरी बसचा धुळे तालुक्यातील चौगाव गावाजवळ अपघात, 23 जण जखमी, चालकाचा जागीच मृत्यू. यवतमाळच्या पांढरकवडा चेकपोस्टवर 14,80,000ची रोकड जप्त, रोख रकमेबाबत चालक आणि सुपरवायझरनं कोणताही ठोस पुरावा न दिल्यानं पथकाकडून रक्कम जप्त. मुंबईच्या गोरेगावमधील आरे कॉलनीत पार्टी करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर स्थानिक गुंडांकडून हल्ला, पैशांची लूट करून हल्ला केल्याची माहिती, 3 आरोपी अटकेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 4 आरोपींपैकी 3 आरोपी जेरबंद, दरोडा टाकण्यासाठी लागणारं साहित्यही जप्त. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा गावात अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी, देवीची मिरवणूक पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या 3 दोषींना त्यांचा मूळ देश श्रीलंकेला पाठवलं. चेन्नई विमानतळावरून त्यांची रवानगी. 3ही दोषींची काही महिन्यांपूर्वी तुरुंगातून माफीच्या तत्वावर सुटका. 12 एप्रिलला एस जयशंकर यांचा महाराष्ट्र दौरा, मुंबई पुण्यात एस जयशंकर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. आपचे नेते संजय सिंग 6 महिन्यानंतर जामिनावर तुरुंगातून बाहेर, कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी संजय सिंग यांना झाली होती अटक. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगात भेट घेणार. तिहार तुरुंगाला पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयानं लिहिलं पत्र. अभिनेता आयुष्मान खुरानाचा वॉर्नर म्युझिक इंडिया सोबत जागतिक करार, आयुष्मानचा आवाज जागतिक प्रेक्षकांपर्यंत नेण्यासाठी करारावर स्वाक्षरी. अभिनेता रणबीर कपूरनं खरेदी केली बेंटली लक्झरी कार, रणबीरकडून सोशल मीडियावर कारचा व्हिडिओ शेअर. रणबीरच्या आलिशान कारची किंमत 8 कोटी रुपये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.